भूताचा. कोण आहे? कोण आहे इथे? अरे हिम्मत कशी झाली इथे यायची? बाहेर आहे. फौजदारा. कोण? तू? होय, म्या सर्जा रामोशी. पण तू इथे कसा? तुला तर फाशीची सजा झाली आहे. मला उद्या पहाटच फाशी देणार होतो, पण फौजदारा मी एकटा नाही मारणार. पण तुला बी घेऊन जाणार. मी तुरुंग फोडून आलोय. मी तुझा जीव घेण्यासाठी. अरे पण सर्जा, लई पाप केलीस तू फौजदारा. कित्येक लोकांना तू विनाकारण तुरुंगात डांबलंस. माझा बी काय बी गुन्हा नसताना मला खुनाच्या आणि दरोड्याच्या गुन्ह्याखाली अटक केली. तुझ्या पापाचा घडा भरलाय. म्हणजे तू मला मारणार आहेस? फौजदारा, फासावर जाताना कसं वाटतं ते कळलं पाहिजे तुला. माझं काय, तुझ्या खुनासाठी फाशी होईल. अरे होऊन दे. फाशी काय एकदाच देतात ना व. किती कळलास फौजदारा? फौजदारा, आता तू गेलास. आता कोण कड म्हणलंय? हा, आलो आलो. सॉरी साहेब, आम्ही अनाथ महिला कल्याण आश्रमातून आलो. इथे कोणी अनाथ महिला वगैरे राहत नाही का? नाही नाही, आम्ही डोनेशनसाठी आलो. ते डोनेशन वगैरे जे काय ना ते मी तुमच्या आश्रमात डायरेक्ट पोचवेन. ओके? बस काय साहेब, मोठे लोक तुम्ही. आपल्या आई बहिणीसाठी प्लीज सर. ठीक आहे सर, पावतीवर काय नाव टाकू? हा, राहू दे ते पावती वगैरे काय नको. थँक्यू सर. Yes, got it. त्या काळोखात सर्व दिशा कुठेतरी हरवल्यासारख्या झाल्या होत्या. तशात ते गूढ विलक्षण दुःख
त्या कडाक्याच्या थंडीतही सुप्रियाच्या कपाळावर घामाचे थेंब दौडवू लागले. काळीच ठोके चुकवू लागला. Who the hell? क्या नॉनसेन्स आहे रे. गेट आउट. अरे काय झालं तुला एवढं चिडायला? सॉरी सॉरी. अगं मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे. सॉरी सॉरी. ये ना ये ना. अरे असं काय करतोस? आपलं कालच ठरलं ना आज भेटायचं म्हणून. हो हो. सॉरी विसरलो. हे काय लिहित होतास वाटतं. सुप्रिया, तुझ्या कादंबरीच्या हिरोईनचं नाव पण सुप्रिया आहे. दुसरं नाव मिळालं नाही का तुला? त्याचं काय मॅडम, माझ्या जवळचे लोक असतात ना, त्यांचीच नावं देतो मी माझ्या पात्रांना. आणि काय नावात काय, व्हॉट्स इन द नेम. तशी ती हिरोईन आहे. आणि कादंबरीच्या शेवटी काय मारूनच टाकणार असशील ना? डिपेंड्स. अजून डिसाईड नाही केलं. आणि कुठपर्यंत आलंय लिखाण? प्रकाशनाची तारीख जाहीर केली आमच्या पब्लिशिंग हाऊसने. तेच विचारायला पाठवलंय बॉसने. सांग ना कुठपर्यंत आलंय? डोंबल लिहून होतं इथे. का? बस. अगं डिस्टर्बन्स किती आहे इथे. जरासं काहीतरी सुचतं, काहीतरी लिहायला जातो, लगेच कोणतरी येतं, डोरबेल वाजते. कोणीतरी सेल्समन, देणग्या मागणारे, स्नेह संमेलनाला अध्यक्ष म्हणून येता का वगैरे विचारणारे, किंवा जनरली लेखक कसा आहे असं बघायला येणारे. युअर सेलिब्रिटी अनंत. 6 बेस्ट सेलर कादंबऱ्यांचा लेखक. लोक येणारच. या प्रसिद्धीचा कंटाळा आलाय का मला. त्रास होतो. कादंबरी लिहिताना असं मध्ये मध्ये व्यत्यय आला तर पूर्ण कशी होणार लिहून. तरी नशीब तू मोबाईल बंद ठेवतोस. कादंबरी जर का वेळेत लिहून पूर्ण व्हायला हवी असेल ना, तर कुठेतरी मुंबईच्या बाहेर जायला पाहिजे. ए बेस्ट आयडिया. आपण असं करूया का, महाबळेश्वरला जाऊया. नाहीतर जवळच लोणावळा किंवा खंडाळा. आपण ऑफकोर्स यू अँड मी. अगं स्वीटहार्ट, मला कादंबरी लिहायची आहे. तिथे जाऊन पिकनिक नाही करायची आहे. तुझं डिस्ट्रॅक्शन नकोय मला. मला कुठेतरी आडगावात जायचंय, जिथे आजूबाजूला कोणीही नसेल, फोन पण नसेल. मग मी तुला कॉन्टॅक्ट कसा करणार? लॅपटॉप आहे ना, ईमेल करायचा, चॅटिंग करायचं. पण असा आडगाव तुला कुठे मिळणार आहे अनंत? मिळेल. आपला विशाल आहे ना, तो सारखा फिरत असतो. त्याला माहिती असेल असं एखादं ठिकाण आहे. एक ठिकाण आहे. एक काम कर, तू परतवाड्याला जा. परतवाडा. हा म्हणजे अगदीच मेन लाईनवर नाहीये गाव ते. जुळी गाव आहे. परतवाडा नाही अचलपूर. तिथे माझे मामा राहतात, डॉक्टर विस्तिके. हे बघ, परतवाड्याला सिव्हिल लाईन पासून जवळच म्हणजे बिच्छन नदीवर एक पूल आहे, लाल पूल. आणि त्याच्याच बाजूला इंग्रजांच्या काळातला एक वाडा आहे, फौजदार वाडा म्हणतात त्याला. ग्रेट. चल आजच निघतो मी. माझा ठाव ठिकाणा कोणालाही सांगायचं नाही, लक्षात ठेव. अगदी सुप्रियाला सुद्धा नाही. ओके, ॲज यू विश. मामांचा ऍड्रेस तर घेऊन जा. या.
तर शिरोमणी साहेब. अरे डॉक्टर कमॉन, तुम्ही मला फक्त अनंत म्हणा. ओके. तर अनंतराव, कसा वाटला हा फौजदार वाडा? हा, माइंड ब्लोईंग. वाव, मस्त आहे. इथे जर का एकांत मिळाला ना तर भरपूर निवांतपणा मिळेल तुम्हाला इथे. इथे कोणीच राहत नाही का डॉक्टर? 60-70 वर्षापूर्वी या वाड्याचा मालक म्हणजे फौजदार शिर्के वारला. त्यानंतर हा वाडा एका मारवाड्याला विकला. तो राहिला नाही इथे आणि एक दोघांनी तो भाड्यावरही घेतला होता. आपण त्याला बरीच वर्ष झाली, तेही राहिले नाही. आता या वाड्याच्या मालकाचा नातू हा मालक आहे. माझ्या वडिलांपासून या वाड्याच्या चाव्या आमच्याकडेच असतात. मी सकाळीच वाडा साफ करून घेतलाय. तुमचं जेवण खाण चहा पाणी करण्यासाठी एका बाईंना सांगितलंय. अच्छा, दुर्गा का नाव आहे त्यांचं, त्या येतीलच थोड्या वेळेत. ओके, मी येतो. थँक्स अगे. आणि काही लागलं तर निसंकोचपणे सांगा. नक्की येतो. ही त्या फौजदाराची खुर्ची दिसते. चांगल्या कंडिशन मध्ये. गुड. साहेब, मला विस्पुते साहेबांनी पाठवलंय. ओके, म्हणजे तुम्ही दुर्गा अक्का असणार. होय. किचन तिकडे, तुम्ही तुमचं काम सुरू करा. मी आत्ताच जेवण बनवून ठेवते. तुम्हाला चहा केव्हा लागेल? बऱ्याचदा मी वरचेवर चहा पितच असतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही थर्मासमध्ये चहा भरून ठेवा, मी घेत जाईन. हो.
रात्रीच्या जेवणाचं कसं आहे? ते संध्याकाळच्या आधीच बनवून ठेवीन. पण रात्र झाल्यावर मला इथे थांबता नाही येणार. का? नाही म्हणजे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही संध्याकाळी जाताना फक्त थर्मासमध्ये चहा भरून ठेवत जा. हो. डिअर सुप्रिया, एक छान निवांत जागा मिळाली. थँक्स टू विशाल. आय एम शुअर आता तुझी तक्रार नाही राहणार. कादंबरी वेळेत पूर्ण होईल नक्की. या जुन्या बंगल्याचं वातावरण बरंच गूढ आहे, पण बरंच आहे. हॉरर कादंबरीसाठी परफेक्ट सेटिंग. खुंटीवरचा तो फाशीचा दोर थरथरला, सापासारखा वळवळला आणि खुंटीवरून खाली पडला. मुंबईत माणसांचा उपद्रव आणि इथे उंदरांचा उपद्रव. किटकिटे. बराच उशीर झालाय, झोपावं थोडा वेळ. दुर्गा अक्का चहा आणा, चहा. अरे दोर. हा, दोर. मी काल अडगळीच्या खोलीत पाहिला होता. इथे कसा आला? तुम्ही आणला का? नाही, मी कशाला? मी नाही. तुम्ही एवढं घाबरताय कशासाठी? जा, ठेवून या तिकडे परत. नाही नाही, मी नाही हात लावायची त्या दोराला. मी नाही. नाही.
त्या निर्जीव दोरामध्ये कुठल्या तरी अदीम शक्तीचा जणू संचार झाल्याप्रमाणे तो दोर पुढे पुढे सरकत दिवाणखान्यात येऊ लागला. डिअर सुप्रिया, कालपासून या बंगल्यात काहीतरी विचित्र गूढ घडू लागले. आजपर्यंत मला असा अनुभव कधीच आला नाही. हे सगळं खरंच घडतंय की माझ्या मनाचेच सगळे खेळ आहेत हे काही कळत नाही. पण या वाड्यातलं वातावरण मात्र भारलेलं, कातर आहे. कादंबरीचं विचारशील तर अजून एक प्रकरणही लिहून झालेलं नाही. हे प्रकरण जरा हाताबाहेरच चाललंय. प्रिया अनंत, आय एम टेरिबली वरीड अबाउट यू. मला असं वाटतं की आता तू तिथे थांबू नयेस. आणि मी फोटोकडे बघतो तर फौजदार पुन्हा फोटोत हजर. अरे देवा, साहेब माझं ऐका तुम्ही. तुम्ही या वाड्यात राहू नका. तुम्ही मुंबईला परत जा. नाही, माझं पुस्तक अजून लिहून व्हायचंय, पूर्ण करायचंय. जळो ते पुस्तक. अहो, जीव शिल्लक राहिला तर अशी 56 पुस्तकं लिहाल तुम्ही. माझं ऐका साहेब, मी तुमच्या आईसारखी आहे. हा वाडा, या वाड्यात त्या फौजदाराचा आत्मा घुटमळतोय. ही खुर्ची शापित आहे. ज्या दिवशी फौजदाराचा खून झाला ना, त्या दिवशी तो ह्याच खुर्चीवर बसला होता. फौजदाराचा खून झाला? हो. फासावर लटकवला सर्जा रामुशानं त्याला. शिर्के फौजदार या वाड्यात परत आले ना, त्याआधी ते मुंबईला होते. स्वतःची खाफामर्जी झालेल्या लोकांवर तो खोटे गुन्हे दाखल करायचा, खोटे पुरावे उभे करायचा. ब्रिटिशांच्या ताटाखालचं मात्र मांजर होता. निरपराध लोकांना पोलीस कोठडीत डांबून मारायचा. त्यांची रवानगी तुरुंगात करायचा. खूप शत्रू निर्माण केले होते त्याने. सगळे जण त्याचा सूड घेण्यासाठी टपले होते. म्हणून त्याने वराड प्रांतात बदली करून घेतली होती.
खुनाच्या गुन्ह्यात त्याने सर्जा रामोशाला गोवलं होतं मुंबईत असताना. त्याच्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा होऊन तो जवळच्याच अमरावतीच्या जेलमध्ये आला होता. आणि एके दिवशी आता तू गेलास. फौजदाराचा खून करून सर्जा रामोशी पळाला तो थेट पोलीस स्टेशनात. त्याने फौजदाराचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षाही झाली. त्या दिवसानंतर या भाड्यात त्या फौजदाराचा आत्मा घुटमळतोय. ही घटना घडली ना तेव्हा मी फार लहान होते. त्यानंतर 2 कुटुंब या वाड्यामध्ये राहायला आली होती. त्याच्यातली 2 माणसं इथे इथे फासावर लटकवलेली आढळली. त्यानंतर इथे कोणीच राहण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून सांगते साहेब, तुम्ही इथे राहू नका. हा वाडा जीव घेईल तुमचा. तो फौजदार चटावलाय. काहीही झालं तरी मला माझी गोष्ट पूर्ण करायलाच हवी. त्या वाड्याबद्दल मीही बऱ्याच गोष्टी ऐकल्यात. गावात वदंताच आहे तशी. आधी मला या सगळ्या गावगप्पा वाटायच्या, पण आता तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतर मी इथून जाणार आहे. म्हणजे सुप्रिया आणि माझ्या पब्लिकेशनचे एडिटर आहेत, त्यांचं तसं मत आहे. आता विशाल येतोय तर त्याच्याबरोबरच मुंबईला परत जाईन मी. हॅलो, हा विशाल बोल. काय तू फौजदार वाड्याजवळ पोचलास? हो, अनंतराव इथेच माझ्या समोर बसलेत. नाही आम्ही येतो तिकडे, तू तिथेच थांब. ओके, चला अनंतराव, फौजदार वाड्याजवळ विशाल आपली वाट बघतोय. चला.
अरे दरवाजा खुलच आहे, किल्ली तर माझ्याकडे. चला आत जाऊया. विशाल, विशाल! यावर सह्या करा. सर हे बघ काय लिहिलंय. मिस्टर शिरोमणी, हा लॅपटॉप तुमचा आहे? हो, हा माझाच लॅपटॉप आहे. मग जरा हे वाचून दाखवता का? विशालची पावलं थरथरू लागली. भीतीची थंड कटार त्याच्या काळजात घुसली. तो कसा बसाच खुर्चीत बसला आणि अचानक एक फास त्याच्या त्याचा अर्थ काय? अनंतराव, हा काय विचित्र प्रकार आहे. नाही, हे सगळं काल्पनिक आहे. माझी गोष्ट आहे ही. गोष्ट? तुम्ही आज चक्क विक्टिमचं म्हणजे विशालचं नाव लिहिलंय आणि तुम्ही लिहिल्याप्रमाणेच त्याला मृत्यू आलाय. हे मी खूप आधीच लिहिलंय. पण हे पहा, तुम्हीच खून केलाय असा आमचा तुमच्यावर संशय आहे. यू आर अंडर अरेस्ट. थांबा इन्स्पेक्टर. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अनंतराव माझ्यासोबत माझ्या घरी होते आणि तेव्हा विशालचा मला फोनही आला होता. पण इन्स्पेक्टर, एखादा गुन्हेगार स्वतःच्या गुन्ह्याबद्दल असं स्वतःच कसं लिहून ठेवेल? असेलही कदाचित, पण आमच्याही काही ड्युटीज असतात. टेमरे, या हार्ड डिस्कची संपूर्णपणे बॅकअप घेऊन ठेवा. सर तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला या गावाच्या, या वाड्याच्याही बाहेर जाता येणार नाही. आय होप यू विल कॉपरेट. ठीक आहे इन्स्पेक्टर. आम्हाला निघायला हवं. डॉक्टर, उद्या सकाळी तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला या. त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे. हो, येतो. चला रे, झालं का? अनंतराव, मीही निघतो. रात्री येईन सोबतीला. विशालचं सगळं उरकेपर्यंत उशीर होईल तेव्हा सावध राहा. ठीक आहे. हाऊ कॅन आय थँक यू डॉक्टर. टेक केअर. सुप्रिया, इथं एक भयानक प्रकार घडलाय. व्हॉट? विशालचा खून? हो नो. मला अनंतकडे जायलाच हवं. पण कुठे? येस. डॉक्टर विस्पुते, सिव्हिल लाईन्स 3/11 परतवाडा. मला निघायला हवं तिकडे. हे जे चाललंय ते मी लिहितोय म्हणून? मी जे लिहितोय ते जवळपास तसंच घडतंय की कोणीतरी लिहून घेतंय माझ्याकडून. माझी गोष्ट मीच लिहितोय की लेखक कोणी दुसराच आहे? मग मी कोण? फक्त लेखनिक? नाही, माझी गोष्ट मीच लिहिणार.
भूत माणसांना झपाटतात, वास्तूंना पछाडतात, पण भूतांना कोण झपाटतं? अतृप्त राहिलेल्या वासना, इच्छा किंवा जिवंतपणी अर्धवट राहिलेली स्वप्न, की पछाडतात त्यांना सूड भावना? फौजदारानं या वाड्याला झपाटलेलं होतं हे तर स्पष्टच आहे. त्यानं 3 बळीही घेतले, कालचा 3रा. आता 4थी शिकार कोणाची? तू खरा नाहीयेस, तू खरा नाहीयेस, तू माझ्या कल्पनेतला आहेस. तुझी गोष्ट शेवट लिहिलायस का तुझ्या गोष्टीचा? तुला काय वाटलं मी तुझ्या कल्पनांच्या कोबड्या घेऊन चालतो? ही माझी गोष्ट आहे, तुझी नाही. गेल्या 70 वर्षापासूनची या गोष्टीला शेवट नाही, पण तुझा शेवट मात्र मी लिहिलाय.
अनंतराव आनंद डॉक्टर गजानन आनंद अनंतराव जिच्यासाठी मी एवढी मोठी किंमत मोजली